नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज तुमचे फक्त आभार मानणं एवढ्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवतोय. आभार कशासाठी? तर जवळजवळ 4.5 वर्ष होऊन गेलीत प्रतिपक्ष सुरू होऊन. एप्रिल 2020 मध्ये लॉकडाऊन पहिला चालू असताना करोनाचा अक्षरशः योगायोगाने हा युट्यूब चॅनेल सुरू झाला. आज मी आभार एवढ्यासाठी मानतोय की गेल्या 4.5 वर्षामध्ये या युट्यूब चॅनेलच्या सबस्क्रायबर्स म्हणजे सदस्यांची संख्या ही 8 लाखाचा पल्ला पार करून पुढे गेलेली. तसं बघायला गेलं तर काल म्हणजे 28 नोव्हेंबरला रात्री केव्हा तरी हा 8 लाखाचा पल्ला पार झाला. आणि आजपर्यंत जवळजवळ 47,04,700 पेक्षा अधिक व्हिडिओ टाकले, जे बहुतांश एकट्या भाऊ तोरसेकरचे आहेत. त्याला मिळालेली दृश्य संख्या, व्ह्यूज हे जवळजवळ 45 कोटीच्या पुढे गेलेत. आणि किती तास वगैरे गेले याचं गणित मोठं आहे, मी त्यात जात नाही. पण ज्या श्रद्धेने, ज्या आस्थेने लोक मला ऐकतात, त्यातून जी ऊर्जा येते, त्यामुळे नवनवे विषय शोधून त्यावर जगात घडणाऱ्या घडामोडींवर बोलणं अगत्याचं होऊन जातं. बोलावं लागतं, कारण तुम्ही वाट बघताय याची मला जाणीव आहे. अर्थात 8 लाख हा आकडा फसवा असतो असं मी नेहमी सांगतो. मार्क ट्वेन नावाचा जो लेखक विचारवंत आहे, त्याचं एक उद्धरण मी नेहमी सांगतो की आकडे किंवा आकडेशास्त्र ही सगळ्यात मोठी फसवणूक आहे. एक धादांत खोटं असतं, एक धडधडीत खोटं असतं, साधं खोटं असतं, पण सगळ्यात डेंजरस म्हणजे आकडेवारी. त्यामुळे अमुक एक आकडे आहेत म्हणजे काहीतरी आपण महान काहीतरी केलंय असं म्हणणं गैरलागू आहे, मी स्वतः मानतो. तर 8 लाख प्रेक्षक आहेत याचा अर्थ माझा प्रत्येक व्हिडिओ 8 लाख लोक बघतात असं बिलकुल नाही. त्या 8 लाखातले 10% जरी बघत असतील तरी एका एका व्हिडिओला 80,000 व्ह्यूज मिळाले पाहिजेत. ते मिळत नाहीत याचा अर्थ महत्वाचा आहे की सदस्य सगळे असतील, पण त्यांच्या आवडीचा निवडीचा विषय असतो तेव्हाच ते बघतात, नाहीतर भाऊ तोरसेकरकडे सुद्धा पाठ फिरवतात. ही वस्तुस्थिती आहे आणि ती स्वीकारूनच पुढे जाणं अगत्याचं असतं. पण का असे ना, ज्या अगत्याने लोक प्रतिपक्षाचे सदस्य होतात, कोट्यवधी संख्येने व्ह्यूज बघितले जातात, व्हिडिओज बघितले जातात, तर त्यासाठी आपण आभार मानलेच पाहिजेत. कारण हे लोक त्यांच्या आयुष्यातला काही वेळ मला देत असतात. मित्रांनो, मी नेहमी सांगतो की तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मूल्यवान वस्तू कुठची असेल तर तुमच्या आयुष्यातली वर्ष, त्यातले दिवस, त्यातले महिने, त्यातले आठवडे, त्यातले तास नव्हे, त्यातली मिनिटं आणि सेकंद. तुम्ही 10 मिनिटासाठी जरी माझा व्हिडिओ ऐकलात तरी तुमच्या आयुष्यातली दुर्मिळ वस्तू जी आहे वेळ, तुमच्या 24 तासातली 10 मिनिटं मला तुम्ही देता ऐकण्यासाठी, ही तुम्ही मला दिलेली सगळ्यात मोठी देणगी किंवा सगळ्यात मोठी भेट असते. आणि मी जेव्हा परत परत ह्या आकड्याच्या ह्याच्यात जातो तेव्हा मी मला पाहिजे तसं त्या आकड्यांकडे बघतो. आत्ता मला हातासमोर ते आकडे नाहीयेत, पण काल परवा मी बघत होतो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आलं की गेल्या 4.5 वर्षामध्ये जितकी मिनिटं मला लोकांनी ऐकलं किंवा बघितलं, किंवा जितकी मिनिटं ह्या लाखो लोकांनी मला दिली, त्याचा अर्थ असा होतो की 77 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी जितकी मिनिटं, जितके तास जगलोय, त्याच्या जवळजवळ 107 पट तास लोकांनी माझं ऐकण्यातून मला बहाल केलेले आहेत, मला दिलेले आहेत. म्हणजे 4.5 वर्षामध्ये मी प्रत्यक्षात 107 आयुष्य जगलो असं पण म्हणता येईल. मी पूर्वी एकदा एका व्हिडिओत म्हटलं होतं की आमच्या कॉलेजच्या वयामध्ये एक सिनेमाचं गाणं आलं होतं, तुम्हें और क्या दूं मैं दिल के सिवा,
तुमको हमारी उमर लग जाए, माझं आयुष्य पण तुम्हाला मिळो असं आपण म्हणतो, पण प्रत्यक्ष तुमचं आयुष्य मला मिळू शकत नसतं, तुम्ही देऊ शकत नसता, पण तुम्ही जो तुमचा वेळ देता ते पण उमर लग जाय सारखं असतं. म्हणजे एका कवीने कधी 50 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी लिहिलेल्या कविता ही गाणं आहे, त्यातले शब्द हे पुढल्या काळात 70ीत असताना अशा रीतीने पूर्ण होतील ही माझी पण अपेक्षा नव्हती, किंवा त्या कवितेचा अर्थ सामान्य श्रोते मला अशा रीतीने समजावतील हे कल्पनेत सुद्धा वाटलं नव्हतं, पण झालंय पूर्ण. तेव्हा 8 लाख हा आकडा गाठला गेला, त्याचं श्रेय ऐकणाऱ्यांना आहे, बघणाऱ्यांना आहे. तेव्हा ते श्रेय आणि त्या भावना आणि त्या श्रद्धा तुमच्या चरणी अर्पण करून थांबतो. नमस्कार.